सगळ्याचा नाश करायचा. सटकली माझी सटकली तुमची कधी सटकायची. त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही. माझा नाद करायचा नाही, जोरात पडायचे. संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. चला तर बघूया शरद पवार काय म्हणाले. नेहमी बसतात त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही. एक डाव वस्ताद राखून ठेवतो. बाकीचे सगळे त्यांना सांगतो. मला त्यांना सांगायचं अजूनही चुकबुट करू नका. ती जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही, जोरात फाडायचं. आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. मी त्याच्यात मी माझी चूक मान्य केली. आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे. तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका. कर्णामध्ये वादबुद्धी हे त्यांचं वैशिष्ट्य. असे अनेक लोक असतात आणि ते वादबुद्धीने काही बोलत असतात. त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं. तरी तुम्हाला राग येत नाही, तरी आपलं जात आहे त्यालाच बटन दाबताय. काय त्यानं जादूची कांडी केली का आणखीन काही केलंय कुणाला माहिती. मूठ मारतात का काहीतरी धरतात. तुम्ही काही काळजी करू नका. अजून लहान बघायचे. 84 हो 90 हो हे म्हातारं काही थांबवत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याचे स्वस्त बसत नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. आमच्या मागे लोक असतील तर आम्हाला महत्व नाही तर कोण कुत्र विचारणार नाही. आम्हाला साष्टांग दंडवाद. आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. पाणी ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितला, वरमाणे साहेबांनी सांगितला. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का. असं सांगण्यात आलं की घर जुने फोडले. म्हणजे गमतीची गोष्ट आहे. घर फोडायचं काही कारण नाही. घरात पवार कुटुंबातला वडील आहे आणि आजपर्यंत सगळं माझं ऐकतही होते. मी काय त्यांच्या मनाविरुद्ध कुठल्या गोष्टी करत नव्हतो आणि करणारही नाही. इथून पुढे कोणी कसाही भूमिका घेतली तर मी चुकीच्या रस्त्यावर कधी राहणार नाही. कुटुंब एक राहील तसं याची मी काळजी घेईन. ही माझा स्वभाव आहे. बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पठ्या तू आमदारच कसा होतो ते बघतो. मंत्री होतो काय. याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही. आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो. अशी गमतीची गोष्ट आहे. पक्षाचा अध्यक्ष मी ज्यांनी रामराजेला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिलं तिकीट मी दिलं. शासन मंत्रिमंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि ते सांगावं रामराजेंना मीच केलं. माझं नशीब चांगलं आहे. त्याचे असं सांगितलं होतं की पवार साहेबांना सुद्धा मी सांगतो. साहेबांनी पण सांगितलं की मी साखरवाडीच्या सभेमध्ये सांगितलं की मी श्रीमंतांना आमदार केलं. पण साहेबांना ते खटकलं. ते म्हणाले की मी पक्षाचा अध्यक्ष असताना हा कसा आमदार करेल. मग उद्या म्हणेल की बारामतीचा पण आमदार मीच केला. मी कसं आयुष्यात म्हणणार नाही. मी इतका वेडा नाही आहे. मी त्यावेळेस ते आमदार झाले तेव्हा तिसरीत होतो. आता तिसरीतलं कार्ट कसं काय आमदार करून होतो. मित्रांनो मी साहेबांना सोडत नाही. मी साहेबांना सांगत होतं सगळ्या आमदारांचं मत आहे. माझे एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांच्याच आहे. सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं का तर कामालाच ती आला होता. 1980 मध्ये माझे असेच 58 आमदार निवडून आले होते. मी तेव्हा परदेशात गेलो आणि परत आल्यावर पाहतो तर 58 पैकी 52 आमदार मला सोडून गेले होते.
मग 3 वर्ष पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सर्व नवीन दमाचे उमेदवार उभे केले. मला सोडून गेलेल्या 52 पैकी एकही आमदार परत निवडून आला नाही. आम्हाला 40 वर्ष साथ दिली म्हणतात, पण ते आता सोडून गेले आहेत. त्यांचे काय करायचे, असा प्रश्न शरद पवारांनी सभेत केला. यावेळी त्यांना पाडायचे असे उत्तर गर्दीतून आले. सोडून गेलेल्यांना असे तसे साधे सुधे पाडायचे नाही, तर जोरदार पाडायचे. महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे, लोळत पाडा, कोणाचाही नाद करा, पण शरद पवारांचा नाद करायचा नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी तुम्ही विजयी करा. माझी खात्री आहे की महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन शरद पवार यांनी केले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मराठी मंडळी या पेजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.